हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटपर्यंत जपलेला नातू. गावात सगळ्यांना एक गोष्ट ठामपणे माहीत होती. आजोबा आजींच्या घरात आजी नेहमीच एकाच नातवाची बाजू घेत असे. त्याचं नाव होतं अमोल. घरात 4 नातवंड होती. सगळे शिकलेले, हुशार, आपापल्या आयुष्यात गुंतलेले. पण आजीची नजर नेहमी अमोलवर असायची. तो काही विशेष हुशार नव्हता, खूप बोलका नव्हता, ना फार हट्टी ना फार यशस्वी. तरीही आजी त्याला जास्त जवळ करत असे. तो उशिरा उठला तरी काही बोलायची नाही. त्याने काही चूक केली तरी लहान आहे म्हणून माफ करायची. घरात भांडण झालं तरी आजी त्याच्याच बाजूने उभी राहायची. हळूहळू घरात कुजबूज सुरू झाली. आजी पक्षपाती आहे. एकाच नातवावर इतकं प्रेम, बाकीच्यांचं काय चुकलं? कधी कधी अमोललाच लाज वाटायची. तो म्हणायचा, आजी मला एवढं जपू नकोस. पण आजी फक्त हसून म्हणायची, माझं मन आहे, मी जपणार. कोणीच तिच्या मनात काय चाललंय हे विचारलं नाही आणि आजीनीही काही सांगायची नाही. अमोल मात्र आतून वेगळाच होता. तो रात्री उशिरा अंगणात बसून आकाशाकडे बघायचा. त्याला गाव, घर, माणसं सगळं आवडायचं, पण तरीही कुठेतरी निघून जायची ओढ होती. आजी ते ओळखत होती. ती पहाटे उठून त्याच्यासाठी चहा ठेवायची. त्याच्या आवडीची भाजी मुद्दाम करायची. कधीही त्याला ओरडायची नाही. कारण आजीला आधीच माहीत होतं हा नातू घर सोडून जाणार आहे. कधीतरी, कुठेतरी, शांतपणे. एक दिवस अमोलने सांगितलं, आजी मला शहरात नोकरी लागली आहे. पुढच्या महिन्यात जावं लागेल. घरात सगळे खुश झाले. अभिमान वाटला. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. पण आजी काहीच बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली. त्या रात्री आजीने त्याला जवळ बोलावलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, मला माहीत होतं तू जाणारच. अमोल चकित झाला. आजी तुला कसं कळलं? आजी हसली. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, कारण जे लोक जास्त शांत असतात ना तेच एक दिवस सगळ्यांपासून दूर जातात. तो दिवस आला. अमोल निघाला. सगळ्यांनी निरोप दिला. कोणी रडले, कोणी हसले. आजी मात्र शेवटपर्यंत शांत उभी होती. तो गाडीमध्ये बसताना मागे वळून पाहिलं. आजी अजूनही तिथेच उभी होती. हात हलवत नव्हती, फक्त बघत होती. जणू मनात म्हणत होती, जाऊ दे, पण आठवणी घेऊन जा. अमोल गेल्यावर घर बदललं. आजी जरा जास्त शांत झाली. पूर्वीसारखं हसणं कमी झालं. एक दिवस घरात पुन्हा चर्चा सुरू झाली. आजी तू अमोललाच एवढं जपायचीस का? बाकीच्यांचं काय? आजीने सगळ्यांकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच मनातली गोष्ट बोलली. ती म्हणाली, कारण मला माहीत होतं तुम्ही सगळे या घरातच राहणार, पण तो एकटा असा आहे जो घर सोडून जाणार होता. थोडं थांबली. जो जाणार असतो ना त्याला शेवटपर्यंत जपावं लागतं. त्या क्षणी सगळ्यांना उमगलं. ते प्रेम पक्षपात नव्हतं. ते आधीच माहीत असलेल्या विरहाची तयारी होती. आजीचं प्रेम कमी जास्त नव्हतं, फक्त वेगळं होतं. कधी कधी कुणाचं जास्त प्रेम अन्याय नसतं, तर येणाऱ्या दुराव्याची शांत जाणीव असते. ते जे शेवटपर्यंत जपले जातात तेच आधीच निघून जाणार असतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.